आपकी अदालतमध्ये जावेद अख्तर यांच्यावर आरोप आहे की हे अर्धे राजकारणी आहेत. तुम्ही अर्धे पॉलिटिशियन आहात, कारण रिलक्टंट पॉलिटिशियन आहात. तुम्ही राजकारणामध्ये एक पाऊल ठेवता आणि 2 पावलं मागे घेता. तुम्ही मला राजकारणामध्ये पाऊल ठेवताना कधी पाहिलं? आम्ही तुम्हाला बघितलं वेस्ट बेंगॉलमध्ये कॅम्पेन करताना. हे बघा, डेमोक्रेसी जी आहे ती या बेसिसवर आहे की प्रत्येक सिटिझन जो आहे तो राजकारणामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. वोट देणं हे स्वतः राजकारण आहे. तुम्ही एका पार्टीला मत देताय आणि दुसऱ्याला नाही देत. तर पॉलिटिक्समध्ये तर प्रत्येक नागरिक इन्व्हॉल्व्ड आहे आणि त्यांनी हे असलं पाहिजे. कधी कधी तुम्हाला जेव्हा वाटतं की गरजेचं आहे बोलणं आणि तुमचं गुडविल आणि जनतेने तुमच्यावर जो कॉन्फिडन्स ठेवला आहे, तुम्हाला जे प्रेम दिलं आहे, तर तुमचं कर्तव्य बनतं की जी गोष्ट तुम्हाला खरी जाणवते ती लोकांना सांगावी. तर मी हे करतो. आतून वाटतं राजकारणामध्ये एक पाऊल पुढे ठेवता. नाही, हे बघा, जर कॅम्पेनच्या राजकारणाचा अर्थ निमित्ताने असा ठेवतात. आहे, हे बघा, राजकारणाचा अर्थ असा आहे की कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला जॉईन करणं, तर मला ते नको आहे. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला जॉईन नाही. मी एक नागरिक आहे जो विचार सुद्धा करतो आणि बघतो सुद्धा आणि बोलतो सुद्धा. पॉलिटिकल पार्टीला जावेद साहेब तुम्हाला यामुळे जॉईन नाही करायचं आहे, कारण तुम्हाला त्यांच्या नियमांमध्ये राहावं लागेल. अगदी बरोबर. आणि त्यांचं सत्य माझं सत्य होईल हे मला नको आहे. मला तर तेच बोलायचं आहे जो माझा विश्वास आहे. जर मला गोष्ट चुकीची वाटते तर मी बोलणार. मला योग्य वाटली तर मी योग्य म्हणेन. जर मी कुठल्या तरी पार्टीमध्ये गेलो तर जर पार्टी नाही म्हणाली तर याविषयी बोलू नका, तर मला शांत बसावं लागेल. मग हा संधी साधूपणा झाला की नाही. आज हे चांगले उद्या ते चांगले. नाही, जे योग्य त्यावेळी जी गोष्ट योग्य आहे तुम्ही ती बोला. इथे तर पॉलिटिकल पार्टीमध्ये तर मग खूप असं होतं पॉलिटिकल एक्सपिरियन्सनी की बाबा ही गोष्ट बोलणं योग्य नाही. मला काही भीती नाही. मला कुठं वोट घ्यायचं आहे जाऊन. तर मला जे योग्य वाटेल मला ते मी बोलेन. ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनलं त्यावर तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला. तुम्ही म्हणालात की एक खूप चांगलं सरकार हे लोक मी तर चालवत कधी आहेत. असं नाही म्हणालो. तुम्ही मला दाखवा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला विचारलं गेलं की बीजेपी पॉवरमध्ये आहे का? 18 पार्टी कोलेशन सरकार आहे. हाऊ डू यू सी द फ्युचर? उत्तरामध्ये तुम्ही काय म्हणालात ते जरा तुम्ही ऐका. In all fairness, political adversaries of BJP have to admit that the top party leadership is extremely sensible. They are also politically very competent. So I don't think की इतक्या सहजपणे ते आघाडी कोसळू देतील. मी असं तर नाही म्हणालो की खूप चांगले लोक आहेत. मी म्हणालो हे खूप सेन्सिटिव्ह तुम्ही आणि म्हणालात सेन्सिबल की आहेत. सेन्सिबल आहे, सेन्सिबल कॉम्पिटंट आहे, आहेत. आणखी काय बाकी हे राहिलं? बघा, आणि हे पूर्ण वेळ हुकूमत गाजवतील आणि गाजवली सुद्धा. तर मी चुकीचं काय बोललो? तुम्ही मी त्यांना असं म्हणालो का की खूप चांगले लोक आहेत ते? मी असं म्हणालो का की त्यांच्या पॉलिसीज योग्य आहेत? मी म्हणालो ते कॉम्पिटंट आहेत. हे बघा तुम्ही इवन अ कॉन मॅन कॅन बी व्हेरी कॉम्पिटंट. जावेद साहेब एखादा शब्दांचं दृष्टिकोनही अत्यंत समक्ष असू शकतो. एखादा बेईमान व्यक्तीही अत्यंत सक्षम असू शकतो. एखादी भ्रष्ट व्यक्तीही सक्षम असू शकते. एखादी प्रामाणिक व्यक्ती अकार्यक्षम असू शकते. आता तर तुम्ही आपल्या यांची- शब्दांच्या जादूचा वापर नाही, नाही, करताय नाही, वाचण्यासाठी. मी असं नाही म्हणते की ते चांगले लोक आहेत. मी कौतुक केलं का त्यांचं? मी असं म्हणालो का की त्यांच्या पॉलिसीज राईट आहेत? आम्हाला वाटलं होतं की तुमचं ग्वालियरचं नातं असेल अटल बिहारी वाजपेयींबरोबर. ते आपल्या जागी ती एक वेगळी गोष्ट आहे. ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु राहिला प्रश्न पॉलिटिक्सचा, राहिला प्रश्न त्याचा सुद्धा. त्यामध्ये ऑब्व्हियसली मी तर कधी लपवलं नाही. मी शेकडो इंटरव्ह्यूजमध्ये, टीव्हीमध्ये येऊन, वृत्तपत्रांमध्ये, मग ते अटल बिहारी वाजपेयी असू दे, अडवाणी साहेब असू दे, जेव्हा ते प्राईम मिनिस्टर होते, जेव्हा होम मिनिस्टर होते, मी त्यांचं नाव घेऊन त्यांच्या विरोधात बोललोय. आणि गुजरातच्या नंतर तर ते ग्वाल्हेरचं नातं सुद्धा राहिलं नाही. पण जावेद साहेब तुम्हाला तर दोन्ही बाजूने पडते ना. पडू दे, त्याची कुणाला चिंता आहे? मला घ्यायचं काय कोणाकडून? मी तर तुम्हाला आठवण करून देतोय त्या मुस्लिम नेत्यांची ज्यांनी तुमच्यावर तऱ्हेतऱ्हेचे आरोप लावलेत. हे तर त्यांनी खूप चांगलं केलं. माझं खूप सन्मान वाढतो या गोष्टींमुळे. ऐकवा. ते म्हणाले की जावेद अख्तर अँड दी सो कॉल्ड रिफॉर्मिस्ट यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही बोलण्याचा तलाकवर. अख्तरने मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे लग्न केलं आहे का? त्याने रजिस्टर मॅरेज केलंय कोर्टमध्ये. जर त्याने मुस्लिम पर्सनल लॉ फॉलो केला नाही तर त्याला काय अधिकार आहे बोलण्याचा मुस्लिम पर्सनल लॉच्या सुधारणेविषयी? आता मी या गोष्टीचं काय उत्तर देऊ? हे उत्तर काय देण्यासारखी गोष्ट आहे? म्हणजे एक माणूस आहे जो असं म्हणत आहे की साहेब जर हे या प्रकारचा कुठला तरी कायदा आहे ज्यामध्ये एक असं लूपहोल झाला आहे की लोक रात्री 2 वाजता आपल्या पत्नीला रस्त्यावर काढू शकतात, याला थांबवलं पाहिजे. तर कोणीतरी नाराज होत आहे तर तो या कुवतीचा आहे की त्याच्या गोष्टीवर उत्तर दिलं पाहिजे. या गोष्टीचं उत्तर द्याल का की उर्दू टाइम्सने वारंवार तुमच्या विरोधात साधारण 20 मौलवींचे स्टेटमेंट आणि आर्टिकल छापले आणि सगळे म्हणाले की जावेद अख्तरने कम्युनिझम सोडून सगळ्यात हो. आधी खुदावर विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यानंतर इस्लामबद्दल बोलावं. हे बघा, मी तर इस्लामबद्दल बोलत नाही.
कारण ज्या गोष्टी तुमची जास्त ऑथॉरिटी नसेल त्यावर बोललं नाही पाहिजे. मी गोष्ट चेष्टेची नाही बोलत. मला तर फक्त एक गोष्ट समजून घ्यायची आहे. काही गोष्टी मला विचारायच्या आहेत, प्रश्न विचारायचा आहे, की एक उदाहरण म्हणून की जो मुस्लिम पर्सनल लॉ आहे त्यामध्ये आजपर्यंत ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हक्क नाहीये. हे काय कुराण आणि इस्लामच्या प्रमाणे आहे का? मला विचारायचं आहे. याचं मला कुणीतरी उत्तर द्यावं. मला हे विचारायचं आहे की लग्नाविषयीचे जे लॉ आहेत ते सिरियामध्ये, इजिप्तमध्ये, इंडोनेशियामध्ये, हद्द तर ही आहे की पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे कायदे बनले आहेत ते आपल्या देशामध्ये का होऊ शकत नाहीत? आणि जर नाही होऊ शकत आणि ते धर्माच्या विरुद्ध आहे तर मग या सगळ्या देशांनी धर्म सोडलाय का? जर सोडला असेल तर सांगा, मी मान्य करतो. मला तर माहीत नाही इतकं. परंतु जर ते धर्माच्या सीमेमध्ये राहून जर हे रिफॉर्म करू शकतात तर हिंदुस्थानमध्ये का नाही होते? त्यांचं फक्त इतकंच म्हणणं आहे की धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त त्याच लोकांना आहे जे धर्माला मानतात, जे त्यावर हे तर चालतात. असं झालं की मी म्हणावं की जावेद अख्तरबद्दल बोलण्याचा अधिकार त्याला आहे जो जावेद अख्तरला मानतो. याला काय अर्थ आहे? बाबा, ही गोष्ट धर्माची नाहीये आणि ते धर्माच्या मागे जाऊन लपतायत. मी कुणालाच नाही बोलत, मग तो हिंदू असो, ईसाई असो, शीख असो किंवा मुसलमान असो, की तुम्ही तुमचा धर्म सोडा किंवा आपल्या धर्माच्या विरुद्ध काम करा. परंतु सत्य तर हे आहे की तुम्ही जे काम करत आहात ते तुमच्या आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. तुमच्या धर्मामध्ये असं नाहीये. आणि याच कारणामुळे जास्त करून 1-2 देश सोडून जसं या जगामध्ये साधारण 50 असे देश आहेत मुस्लिम कंट्री, तिथे ते लॉज नाही आहेत जर इंडियामध्ये आहेत. आणि मी हे केवळ कुठल्या मुस्लिम पर्सनल लॉविषयी नाही बोलत. माझं इतकं ऑब्जेक्शन आहे की हिंदू कोड बिलवर सुद्धा ज्यामध्ये मुलींना आणि स्त्रियांना आणि पत्नींना तो राईट नाहीये जो त्यांना असला पाहिजे. मग तुम्हाला भीती नाही वाटत का की जे हिंदू फंडामेंटलिस्ट आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा बोलता, जे मुस्लिम फंडामेंटलिस्ट आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही बोलता? घाबरायची काय गोष्ट आहे यात? जे खरं आहे ते बोला. तुम्हाला वाटत नाही का की जर दोघेही नाराज झाले तर कधीतरी यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच नाहीये. म्हणजे मला तर असं वाटतं की जर हिंदू फंडामेंटलिस्ट माझ्यावर नाराज झाले तर मुस्लिम फंडामेंटलिस्ट माझ्यावर नाराज झाले तर जे सुख मला मिळतं आणि जो आनंद मिळतो, वाईट तुम्हाला वाईट म्हणतंय यापेक्षा चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही सिनेमांमध्ये इतके चांगले संवादाचे जादूगार सिद्ध झालात, तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा का नाही शब्दांची तुमची जादू चालवत? हे बघा, राजकारणामध्ये शब्दांची जादू चालवणारे खूप लोक आहेत. परंतु हे आयुष्य जे आहे आणि जग जे आहे ते शब्दांच्या जादूनेच चालत नाही. मला दुःख हे आहे की आपल्या राजकारणामध्ये खरं बोलणारे लोक सुद्धा आहेत. परंतु खरं बोलणारे सुद्धा साधारणपणे अर्ध खरं बोलतात, पूर्ण खरं नाही बोलत. आपल्याला पूर्ण खरं बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. मग त्यासाठी गरजेचं नाही का की तुम्ही अर्ध राजकारण करण्यापेक्षा पूर्ण राजकारण नाही, करावं? मी तर अर्ध राजकारण नाही करत आहे. मी तर खूप साधारण माणूस आहे या गोष्टीमध्ये. मी तर एक प्रोफेशनल आहे. आमच्यासारख्या लोकांना तर कदाचित गरजच नसली पाहिजे येण्याची. आम्ही जेव्हा बघतो की या गोष्टींवर बोलले जात नाहीये, काही गोष्टींवर सांगितलं जात नाहीये, तर एक सामान्य नागरिकाला उठून बोलावं लागतं. जावेद साहेब, फिल्म इंडस्ट्रीचे खूप सारे लोक फक्त यामुळे पॉप्युलर आहेत की ते सिनेमांमध्ये येतात. एकानंतर एक राजकारणाच्या मैदानामध्ये उतरतायत. त्यांना राजकारणामध्ये येण्याचा तितकाच अधिकार आहे जितका रजत शर्माला. किंवा तुम्ही ती- वचन द्या की तुम्ही कधीच जाणार नाही मी वचन राजकारणात. देतो की मी हं? कधीच जाणार नाही, कधीच नाही. हे मी आधी आता सुद्धा तर तुम्ही लोकांना नक्कीच जाल, मला खात्री आहे. इतक्या सहज जो वचन देतो तो राजकारणामध्ये नक्कीच येतो. कारण कमीत कमी तुमच्यासारखं तर नाहीये ना की पॉलिटिकल पार्टीसाठी कॅम्पेन करून परत येईन आणि मग म्हणेन मी राजकारणामध्ये नाहीये. काही हरकत नाही. उद्या तुम्ही म्हणाल की पॉलिटिकल पार्टीला वोट दिला आणि म्हणतात राजकारणामध्ये नाहीये. हे कॅम- सुद्धा म्हणू शकता तुम्ही. कॅम्पेन कॅम्पेन करण्याचा- करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे की साहेब आम्हाला ही पार्टी आवडते. हे बघा, नाहीतर- होईल काय की उद्या एखादा राजकीय पक्ष हम्म, तुम्हाला राज्यसभेमध्ये पाठवेल हम्म. आणि तुम्ही सहजासहजी जाऊन बसाल. नाही, मी कधी मेंबर नाही होणार पार्टीचा. पण जर त्यांनी तुम्हाला पाठवलं राज्यसभेमध्ये तर ते स्वीकाराल. हो, मी जाईन, नक्की जाईन. आणि का जाऊ नये? इतका मोठा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे जाऊन त्या गोष्टी नक्कीच बोलेन मी ज्या मला बोलायच्या आहेत. आणि मग हे- तिकडे चांगलं पूर्ण देशापर्यंत पोहोचतील त्या गोष्टी. आता बघा, तुमचा प्रोग्राम जितके लोक बघत आहेत, गोष्टी मी बोलत आहेत ते ऐकत आहेत, तर फायदा आहे माझा. माझं म्हणणं खूप लोकांपर्यंत पोहोचते आणि तो तुमच्या प्रोग्रामपेक्षा मोठा प्लॅटफॉर्म आहे. तर मी तिथे का जाऊ नये? मग आता हे नक्की झालं की तुम्ही पार्लमेंटमध्ये पोहोचाल आणि मी नाही जाणार नाही, नाही. असं नाहीये. असं नाहीये, असं नाही ठरलं. हे तर तुम्ही म्हणाला तर मी म्हणालो जाईन मी, रजजी म्हणत आहे तर. परंतु असं काही नाहीये की माझ्या मागे लोक लागलेत की चला. आजपर्यंत मला कुणी तर नाही म्हणाले बाबा. पण या प्रोग्राम नंतर नक्कीच ऑफर मिळेल. तर मग ठीक आहे, चर्चा करू आपण आपापसात.